20 येतील लक्षात नाही सांगता आला काय. चला मला निघावं लागेल बाईट करून घेऊ. मॅडम काय सांगाल, काय माहिती आहे? जालना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम मोहिते मॅडम यांनी आज म्हणजे 12/8/2025 रोजी लहान मुलीवर अत्याचार करणारा आरोपी समीरन याला 20 वर्ष सक्त मजुरी आणि सर्व गुन्ह्यांमध्ये मिळून एकूण 44,000 रुपये दंड अशी शिक्षा दिलेली आहे. जर त्यांनी दंड नाही भरला तर त्याला 2 महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा देण्यात आलेली आहे. या प्रकरणामधील पीडित मुलगी, तिचं वय 16 वर्ष होतं आणि ती आष्टी पोलीस स्टेशन हद्दीतील एका खेडेगावात राहत होती. आरोपीने त्या ठिकाणी गेल्या 4-5 वर्ष आधीपासून वैद्यकीय व्यवसाय सुरू केलेला होता. त्यांनी 4 वर्षापासून पीडितेची ओळख वाढवली आणि तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून तिला रेल्वेने जिल्हा मुरादाबाद, राज्य उत्तर प्रदेश येथे घेऊन गेला. पीडित मुलगी अल्पवयीन होती आणि तरीही त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध केलेले आहेत. मुलगी घरी आली नाही. तिच्या नातेवाईकांकडे शोध घेतला पण ती मिळाली नाही, म्हणून तिच्या आईने 28/9/24 रोजी पोलीस स्टेशन आष्टी येथे जाऊन आरोपी विरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी पीडितेच्या आईची फिर्याद आल्यानंतर मुलीला आणि आरोपीला शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी मोबाईल लोकेशनचा वापर केला आणि 11/12/24 रोजी पीडित मुलीला आष्टी येथे परत आणलेला आहे. या प्रकरणातील तपासिक अंमलदार श्री साटे आणि डोलारे या दोघांनी मिळून मैनखेर येथे जाऊन त्या आरोपीला शोधलेला आहे. मैनखेर येथील पोलिसांची मदत घेतली आणि एका खेड्यामध्ये, त्या खेड्याचे नाव आहे नागलिया, येथे पीडितेसोबत आरोपी राहत होता. तिच्यावर शारीरिक संबंध तिच्यासोबत ठेवत होता आणि तेथेही त्यांनी डॉक्टरी व्यवसाय सुरू केलेला होता. आरोपी आणि पीडिता नागलिया येथे मिळून आल्यावर 11/12/24 रोजी त्या दोघांनाही आष्टी पोलिसांनी आष्टी पोलीस स्टेशनमध्ये आणले. त्यानंतर उर्वरित तपास पूर्ण केला आणि श्री पी.डी. डोलारे यांनी आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये सरकार पक्षाने एकूण 9 साक्षीदार तपासलेले आहेत. त्यामध्ये पीडिता, तिची आई, पीडितेची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टर शिरीन नसीर शेख, घटनास्थळाचे पंच, आरोपी पांडेपोखरी येथील ज्या घरामध्ये राहत होता त्या घराचे घरमालक आणि पीडितेचं वय सिद्ध करण्यासाठी जन्म नोंदणी प्रमाणपत्र देणारे, या सगळ्यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. विशेष म्हणजे अमित साटे, प्रदीप डोलारे या पोलिसांच्या साक्षीने पोलीस उत्तर प्रदेशमध्ये जाऊन आरोपीला आणि पीडितेला घेऊन आले होते ही बाब सिद्ध झाली. जालना येथील माननीय पोलीस अधीक्षक साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि आष्टी पोलीस स्टेशन येथील PI या सर्वांनीच या प्रकरणामध्ये साक्षीदार वेळेवर हजर ठेवणं आणि तपासामध्ये तपासिक अंमलदारांना तपास पूर्ण होण्यापूर्वी वेळोवेळी मदत करणं या गोष्टी केलेल्या आहेत. पैरवी पोलिसां कर्मचाऱ्यांचीही मदत झाली आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपीला चाइल्ड प्रोटेक्शन ऍक्ट म्हणजे पोक्सो ऍक्ट आणि भारतीय न्याय संहितेचं कलम 65(1) या अंतर्गत आरोपीने गुन्हा केलेला आहे हे सिद्ध झाल्यामुळे 20 वर्षे सक्त मजुरी आणि एकूण 44,000 रुपये दंड अशी शिक्षा दिलेली आहे. काय नाव मॅडम? वर्षा लक्ष्मीकांत मुकीम, विशेष पोक्सो मधील सहाय्य सरकारी वकील, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर, जालना.